हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चिकन नगेट्स कसे बनवायचे. लहान मुलांची फेवरेट रेसिपी आणि मोठ्यांनाही रेसिपी खूप आवडते, तेव्हा एकदा नक्की ही सोपी रेसिपी ट्राय करा. चला तर मग बघा चिकन नगेट्स मी कसे बनवलेत. सगळ्यात मेन म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला क्रिस्पीनेससाठी ब्रेड क्रम्स बनवायचे. त्याच्यासाठी एका चॉपरमध्ये मी ब्रेडचे तुकडे करून ते फिरवून घेतलेले आहेत. जरा लगेचच एक दोन फिरवला ना का लगेच त्याचे ब्रेड क्रम्स तयार होतात. ते आपण एका बाजूला काढून ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मी त्याच चॉपरमध्ये स्वच्छ धुतलेलं बोनलेस चिकन घालून घेत आहे. मग त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, हळद, हिंग, गरम मसाला, चिकन मसाला, चाट मसाला असे बेसिकचे मसाले घातलेले आहेत. आता चिकन थोडं जास्त होतं म्हणून एकदा ही प्रोसिजर माझी पूर्ण झाली नाही, त्याच्यामुळे मला हे सेम प्रोसिजर मी 3 वेळा करून घेतलेली आहे. बघा मी संपूर्ण चिकन कसं करून घेतलेलं आहे. संपूर्ण चिकन चॉपरमधून फिरून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालणार आहोत. चॉपरमध्ये फिरवताना आपण सोया सॉस आणि मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे डबल ब्रेड क्रम्स घातल्यावर मीठ घालायची आवश्यकता नाही. आणि ब्रेडमध्येही मीठ असतं, त्याच्यामुळे आधी चिकनमध्येही मीठ घालताना थोडं जपूनच घालावं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ब्रेड क्रम्ससोबत कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करणार आहोत, त्याच्यामुळे चिकनला चांगली बाइंडिंग येईल. आता आपण कोटिंगची तयारी करूया. त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये 2 अंडी मी फोडून घेतलेली आहेत. मग त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर, मसाला, मीठ, लाल तिखट असं सगळं घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. इथे मला 2 अंडी कमी वाटली म्हणून एक्स्ट्रा 1 अंडं मी फोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नगेट्स बनवायला सुरुवात करूया. आता मी ब्रेड क्रम्समध्येही थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे, जेणेकरून त्याला चांगली कोटिंग करता येईल. आता बघा मी हे नगेट्सला कशी शेप करते आणि कशी कोटिंगमध्ये घोळवून काढते. सगळे नगेट्स भरून झाल्यावर आपण ते लगेचच तळायला घेणार नाही आहोत. थोडा वेळ आपल्याला ते डीप फ्रीज करून ठेवायला लागतील, म्हणजे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवावे लागतील. आता हे नगेट्स मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. बुडाला ते चिटकू नये म्हणून खालती मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. डबा जर प्लास्टिकचा असेल तर ते चिटकत नाही, जर स्टीलचा असेल तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालावं लागतं. मग आपण सगळे नगेट्स एक एक करून संपूर्णपणे डब्यात भरून 2 तास चांगले फ्रीज करायला ठेवून देणार आहोत.
तुम्ही हे नजेट्स 15 ते 20 दिवस फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा ते काढून तळू शकता. आता 2 तासानंतर मी जेवढे नजेट्स बनवले होते ते सगळे काढून तळायला घेतलेले आहेत. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढेच काढून घ्यायचे आणि बाकीचे पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे. आता इथे मी मीडियम हॉट तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम मीडियम हॉट झालं, एकदम पण हाय करायचं नाही, नाही तर वरचं करपून जाईल आणि आतमधलं चिकन कच्चं राहील. त्याच्यामुळे मीडियम हॉट करायचं, एकदम पण गार करायचं नाही, म्हणजे एकदम कोमट पण तेल ठेवायचं नाही, नाहीतर काय होईल की तेल जास्त शोषलं जाईल. मग मीडियम हॉट टेम्परेचरवर आपण सगळे नजेट्स हळूहळू करून छानपैकी तळून घेणार आहोत आणि मग ते सर्व करणार आहोत. बघा मी हे कसे फ्राय करते. अशा प्रकारे मी हे नजेट्स फ्राय करून घेतलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. ही नगेट्सची रेसिपी नक्की ट्राय करा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. माझा व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला फॉलो करा. थँक यू सो मच.